आपले सगळे ग्रामस्थ सर्वच जण बापू आणि संतोषराव काळूराम बापू सरपंच आपण आत्ताच मामांनी माहिती सांगितली। महाविकास आघाडी मधील पक्ष आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबरचे जे पक्ष एवढंच सांगू शकतो की विचाराला जे धरून राहिलेली आहेत आजच्या काळामध्ये काळ बदललेला आहे, लोक बदललेली आहेत आणि लोकांनी कसलंच तत्व ठेवायचं नाही अशी जी काही भूमिका आहे आणि मोदी सरकार असेल भाजपा असेल त्यांच्या मनाला वाटेल तेच करतात आणि ते जे ठरवतात तेच होतं अशी जी भावना झालेली आहे लोकांमध्ये की हे काय त्यांच्या सगळं ताब्यातच गेल्यासारखं झालंय सगळं। ही भावना बदलण्यासाठी आपण आम्ही लोकांनी जर जिद्द बांधली तर ती भावना बदलू शकेल आणि आपण सर्वांनी मिळून त्या जर ठामपणे उभं राहिलो तर त्यांनाही त्यांचे निर्णय बदलावे लागतील। कोर्ट त्यांच्या ताब्यात गेलंय, निवडणूक आयोग त्यांच्या ताब्यात गेलाय, सगळं त्यांच्या ताब्यात गेलंय, पण आपण सगळी मनामध्ये भावना ठेवतोय। पण जेव्हा कधी आपण बदल करून दाखवेल तेव्हा त्यांना त्याची जाण होईल की लोक अजूनही आपल्या विरोधात आहेत, ते ठामपणे विचार करतात, आपल्या विरोधातला उमेदवार योग्य विचाराचा उमेदवार लोक निवडून देतात। या दृष्टिकोनातनं जर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं आणि थोडी तरुण पिढीची आपल्या सगळ्यांच्या मदतीने आता आम्हाला जरा पुढचे संपर्क काही मिळाले, तुमची मुलं असतील, तुमचे नातं असतील, ही मुलं जरी जास्त वावरण्यातली नसली तरी ती निर्णय क्षमतेमध्ये आणि निर्णायक भूमिका ठरवणारी असतात। त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू, त्यांना पटवून सांगू आपण कायमस्वरूपी एका विचारावर राहणार आहेत आणि या भागामध्ये बेलसर माळशिरस गट आहे, आदरणीय सुदामाप्पांनी काम केलेलं आहे, मामांनी काम केलेलं आहे, प्रचंड काम आपणच काम केलेलं आहे इथं। पण पुन्हा काही कारणामुळे आपल्याला ते आपली पकड होती या गटावरती, ती पकड आपली निसटली, ती पुन्हा आपण त्याच्यावरती पकड करून दाखवू आणि आपला वर्चस्व पुन्हा आपण सिद्ध करून दाखवू आणि आपल्या ताब्यात ठेवू आपण तिन्ही ही सीट, एवढी मी विनंती करतो। आणि आमच्यासारख्याला आपल्या सर्वांनी आशीर्वाद द्यावेत, कधी काही असेल तर हक्काला कानाला धरून कुठलीही गोष्ट सांगावी आणि तुमचा कायम आपण आदर ठेवण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त जेवढं अडचणींची सोडवणूक करता येईल तेवढी करण्याचा आपण प्रयत्न करू, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला यश येईल अशी भावना व्यक्त करतो, थांबतो। धन्यवाद।